नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी आज जमा झाला। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपये नाही तर थेट 4,000 रुपये जमा होत आहेत। महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये आणि 10 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप पार पडलेलं असून शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्याही खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे एकदा चेक करा, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते तब्बल 79,75,000 शेतकरी कुटुंबियांच्या खात्यावर हप्ता सोडण्यात आला आहे। सरकारने 17,098 कोटी रुपये हे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी मंजूर केले असून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे सोडत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडून देखील निधी मागवला होता। त्यामुळे महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये पैसे सोडले असून शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपये नाही तर थेट 4,000 रुपयाचा लाभ मिळत आहे। राज्य सरकारकडून 2,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मिळत आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक ऐका की तुमच्याही जिल्ह्यांचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का, कारण हप्ता वाटप पार पडत असताना मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पाच्या निधीनंतर सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडत असताना 10 बँकांची निवड केली आहे, ज्यामध्ये काही खाजगी बँकांची नावे आहेत। ज्या बँकामध्ये सरकारने सकाळी 7 वाजता डीबीटीचं बटन दाबलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडले आहेत। काही सरकारी बँकांमध्ये 5 मिनिटापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पैसे सोडले आहेत। शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ मिळत आहे, परंतु हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत याची देखील सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना अखेर लाभ मिळत आहे, परंतु हा लाभ वितरित करत असताना सरकारमार्फत आता युद्धजन्य परिस्थिती सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव हप्ता देण्यात आला आहे। 2,000 रुपये राज्य सरकारचे आणि 2,000 रुपये वाढीव जे केंद्र सरकारच्या निधीने मिळालेले आहेत, असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत। परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 4,000 रुपयाचा लाभ वितरित होत असताना मोदी साहेबांनी एक विशेष घोषणा केली आहे। त्यामध्ये सरकारने 2 अटींची तरतूद लावली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं बँक खातं हे तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर तुमच्यासाठी एक विशेष आनंदाची बातमी देखील आली आहे, कारण काही सरकारी बँकांचा समावेश सरकारने हप्ता वाटपामध्ये केला, परंतु ज्या लोकांचं खातं खाजगी बँकेमध्ये आहे त्यांना विशेष अनुदान देत असताना आधार लिंकिंग त्यांच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे, कारण केंद्र सरकारकडून निधी वितरण सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जिल्ह्याची विभागणी करण्यात आली होती। त्यानुसार देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक परिपत्रक जाहीर केले। नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्यासाठी GR जाहीर करण्यात आला होता, तेव्हा त्या GR मध्ये महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांची नावंही नमूद करण्यात आली आहेत। त्या जिल्ह्यांमध्ये 2 अटींची पात्रता लावण्यात आली आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याची वाट तुम्ही पाहत असाल आणि जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी विशेष बातमी आहे, कारण सरकारने महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये 2 अटी लावल्या आहेत। त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना 4,000 रुपयाची रक्कम मिळणार नाही, तर काही ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये वितरित होणार, तर काही शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपयाचा लाभ मिळत आहे। त्यामुळे तुम्ही 2,000 रुपयासाठी पात्र ठरले आहात का 4,000 रुपयासाठी पात्र ठरले आहात हे देखील जाणून घ्या, कारण आता कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या 7/12ची पडताळणी हे ऑनलाईन प्रक्रियेने पार पडली आहे। त्यानुसारच केंद्र सरकारने आणखी 2,000 रुपये वाढवून दिले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होत असताना 2 अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 4,000 रुपयाचा लाभ मिळत आहे। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 बँकांची देखील निवड केली होती। त्यामुळे आता त्या बँकांमध्ये पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून IFSC कोड चेंज झालेल्या बँकांमध्ये पैसे जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण होतील। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे एकदा चेक करा। जर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता अजूनपर्यंत जमा झाला नसेल तर लक्षपूर्वक ऐका की देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता सोडला आहे, कारण जेव्हा परिपत्रक जाहीर झालं त्याच वेळी
कृषी मंत्र्यांनी 10 जिल्ह्यांची निवड केली होती आणि त्या जिल्ह्यांची नावं ही परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा झाला आहे याची देखील सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। कारण 5 मिनिटापूर्वी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता 17,098 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे 4,000 रुपये 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले, परंतु 2 अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाच महासन्मान निधीचा लाभ मिळत आहे। केंद्र सरकारकडून जी वाढीव रक्कम देण्यात आली आहे ती 2 अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मिळत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला जर 4,000 रुपयाची रक्कम मिळाली असेल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आहे। कारण सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना चालू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी देखील पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये पार पडणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला विशेष अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारने सांगितलेली 2 कागदपत्रे तयार ठेवा, म्हणजेच तुम्हाला त्याचा देखील लाभ घेता येणार आहे। पण सर्वात आधी आपण हे जाणून घेणार आहोत ते म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता। कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता सोडत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी हप्ता वाटपासाठी निधी मंजूर केला, परंतु यामध्येच नरेंद्र मोदी साहेबांनी देखील केंद्र सरकारने निधी वाढवून दिला आहे। त्यामुळेच मोदी साहेबांनी 2,000 रुपये शेतकऱ्यांना वाढीव देत असताना त्यामध्ये 2 अटी देखील लावल्या आहेत। युद्धजन्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांना 2,000 रुपयाची रक्कम ही वाढीव मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांसाठी विशेष बातमी आली आहे। कारण सरकारने आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडत असताना हप्ता अडकून राहू नये यासाठी विशेष बँकांची देखील निवड केली आहे। त्यामुळे आपण सर्वात आधी जाणून घेऊया की कोणत्या बँकांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता सरकारने सोडलाय। कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी या 10 बँकांमधील अधिकाऱ्यांना पैसे सोडण्याचे आदेश दिले होते। यामधील 5 बँका आहेत ज्या सरकारी आहेत आणि 5 बँका आहेत त्या खाजगी आहेत। यामधील पहिली बँक आहे जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे। नमो शेतकरी योजनेचे सर्वाधिक लाभार्थी याच बँकेत आहेत। त्यामुळे आज सकाळपासून या बँकेमध्ये खातं असणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला। त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र सरकारच्या योजनेचे सर्वात आधी पैसे या बँकेमध्ये प्रोसेस होतात, त्यामुळे या बँकेमध्ये देखील पैसे जमा झाले। त्यानंतर बँक ऑफ इंडियामधील शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे पैसे मिळाले। सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बँकेच्या सर्व्हरवरती शेतकऱ्यांना पैसे सर्वात आधी मिळाले। युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 5 मिनिटापूर्वी आधार सीडिंग पूर्ण झालेल्या ग्राहकांना पैशाचा लाभ मिळाला। त्याचबरोबर HDFC ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे आणि या खाजगी बँकेमध्ये सर्वात जलद ट्रान्झॅक्शन पूर्ण होतात। त्यामुळे अनेक प्रगत शेतकऱ्यांची खाती ही HDFC बँकेमध्ये आहेत। त्या शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळाला। ICICI बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला असून निधी ICICI बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला। ॲक्सिस बँकेमधील लाभार्थ्यांना थोडे उशिरा पैसे मिळू शकतात, परंतु आज रात्रीपर्यंत हे पैसे खात्यात वितरित होणार आहेत। कोटक महिंद्रा बँकेमध्ये खातं अधिक कार्यक्षम मानली जातात, कारण बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होत नाही। त्यामुळे सरकारने कोटक महिंद्रा बँकेची निवड केली होती। त्यानंतर इंडियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले। शेतकरी बांधवांनो, या 10 बँकांमध्ये सरकारने पैसे सोडले असल्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 4,000 रुपये मिळत आहेत। परंतु हे पैसे जमा होत असताना कृषी खात्याकडून या जिल्ह्याची विभागणी करण्यात आली होती आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ वितरित होत असताना 10 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। त्यामुळे आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 4,000 रुपये कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये जमा होत आहेत। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाचा लाभ वितरित झाला असून नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले। अमरावतीतील संत्री बागायतदारांना 4,000 रुपयाचा लाभ डीबीटीद्वारे वितरित झाला। यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना सकाळी 7 वाजता बँकांमध्ये निधी वितरित झाला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा हप्ता मोलाचा ठरला। केंद्र सरकारकडून वाढीव 2,000 रुपये आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी खुश झाले। नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावावरून चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये आणखी वाढीव जमा झाल्यामुळे शेतकरी खुश झाले। अहमदनगर जिल्ह्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या मोठा भाग असल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या प्रचंड आहे। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये 17,098 कोटी रुपये
शेतकऱ्यांचा मोठा वाटा वितरित झाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे निधी वर्ग झाला। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मंजूर झाले असून शेतकऱ्यांना मोठा वाटा मिळाल्यामुळे शेतकरी खुश झाले। सोलापूर जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील लाखोहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाले असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आनंदित झाले आहेत। राज्य सरकारकडून मिळालेल्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून वाढीव मिळालेले 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असल्यामुळे शेतकरी आनंदी झाले असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अखेर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ मिळाला।